स्टार्ट. परिच्छेद. आरोपी यांच्यावरील गुन्हा सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाने साक्षीदार क्रमांक 1 तक्रारदार विजय गंगाधर राऊत यांना निशाणी क्रमांक 32, साक्षीदार क्रमांक 2 कैलास बावचे यांना निशाणी क्रमांक 36 वर, साक्षीदार क्रमांक 3 पंच अशोक यांना निशाणी क्रमांक 38 वर तपासले आहे. निशाणी क्रमांक 33 वरील वर्दीचा आधार अभियोग पक्षाने घेतला आहे. सरकारी वकिलांच्या विनंतीवरून अभियोग पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला. आरोपी यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 नुसार नोंदविण्यात येणारे जबाब निशाणी क्रमांक 42 ते 44 वर आहेत. त्यांनी संपूर्णपणे नकारात्मक बचाव घेतला आहे. पुनरावृत्ती टाळण्याकरिता या दोन्ही मुद्द्यांची कारणमीमांसा एकत्रित देत आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकला, अभिलेखाचे अवलोकन केले. तक्रारदार विजय यांनी पुराव्यादरम्यान घटनेची तारीख व वेळ अचूक नमूद केली आहे. घटनेचा दिवशी ते वैजापूर ते लाख सुरेगाव या बसवर वाहक म्हणून कार्यरत असल्याचे आणि वाल्मिक गाढे हे चालक म्हणून कार्यरत असल्याचे त्यांच्या पुराव्यावरून स्पष्ट होते. विनायक पाटील कॉलेज या ठिकाणी शाळेच्या मुलांना घेण्याकरिता बस थांबविली असता आरोपी क्रमांक 1 आले व त्यांना येवला नाक्यावर हात देऊनही बस का थांबविली नाही असे विचारल्याचे तक्रारदार यांनी पुराव्यादरम्यान नमूद केले आहे. त्यांच्या पुराव्यावरून पुढे हे देखील निदर्शनास येते की बसमध्ये कॉलेजची मुलं असल्यामुळे पहिले मुलींना बसू द्या असे ते आरोपी क्रमांक 1 यांना म्हणाले. त्यावर मला का बसू देत नाही, बस काय तुझ्या बापाची आहे का असे म्हणून आरोपी क्रमांक 1 बसच्या दारात उभे राहिले व पानव आल्यावर तुला दाखवतो असे म्हणाले. पुढे तक्रारदार यांनी कथन केले आहे की 4 वाजेच्या आसपास बस पानव गावी आली. प्रवासी उतरवण्याकरिता बस थांबविली. बसमध्ये 2 जण चढले व त्यांना शिवीगाळ केली. त्या चढलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या तोंडावर चापट मारली व खाली उतरून पळाले. सर्व प्रवासी उतरून त्यांनी बस वैजापूर डेपोत आणली व घटनेबाबत डेपो मॅनेजरला सांगितल्यानंतर रिपोर्ट दिला. तक्रारदार यांनी पुराव्यादरम्यान आरोपी क्रमांक 2 यांच्याकडे बोट दाखवून त्यांना ओळखले व बसमध्ये जे 2 अनोळखी इसम चढले होते त्यापैकी आरोपी क्रमांक 2 हे असल्याचे सांगितले. आरोपी क्रमांक 1 भीमराव यांना देखील तक्रारदार ओळखत नसल्याचे त्यांच्या पुराव्यावरून स्पष्ट होते. परंतु तक्रारदार यांनी आरोपी क्रमांक 3 यांना ओळखले नाही. अभियोग पक्षाने तक्रारदार यांच्या तोंडून निशाणी क्रमांक 33 वरील वर्दीमधील घटक सिद्ध केले नाही. तक्रारदार यांचा सरतपास पाहता आरोपी क्रमांक 1 व 2 यांचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी स्पष्ट होत असला तरी त्यांचा उलटतपास अभ्यासने आणि त्यांचा सरतपास निशाणी क्रमांक 33 वरील कागदोपत्री पुराव्याशी सुसंगत आहे का हे पाहणे देखील न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तक्रारदार यांच्या उलट तपासान्वये बचाव पक्षाने यशस्वीपणे अभिलेखावर आणले आहे की येवला नाक्यावर
बस थांबली नाही आणि या थांब्यावर आरोपी क्रमांक 1 हे उभे होते. येवला नाका ते विनायकराव पाटील कॉलेज हे अंतर 1 किलोमीटर असल्याचे तक्रारदार यांनी उलट तपासादरम्यान सांगितले आहे. उलट तपासाच्या परिच्छेद क्रमांक 6 मध्ये तक्रारदार यांनी मान्य केले आहे की येवला नाका ते विनायकराव पाटील कॉलेज जवळील बस थांब्यापर्यंत पायी जाण्याकरिता 20 ते 25 मिनिट लागतात. बसने 5 मिनिटे लागतात. तक्रारदार यांनीच उलट तपासादरम्यान मान्य केले आहे की आरोपी क्रमांक 1 हे येवला नाका बस थांब्यावर उभे होते आणि त्यांची बस त्या थांब्यावर थांबली नाही. म्हणजेच येवला नाका येथून तक्रारदार यांनी आरोपी क्रमांक 1 यांना बसमध्ये घेतले नाही. तक्रारदार यांच्याच उलट तपासान्वये बचाव पक्षाने सिद्ध केले की विनायकराव पाटील कॉलेज आणि येवला नाका हे अंतर पायी गेल्यास 20 ते 25 मिनिटांचे आहे. तक्रारदार यांच्या पुराव्यावरून स्पष्ट होते की त्यांनी येवला नाका येथे बस न थांबविता विनायकराव पाटील कॉलेज जवळील बस थांब्यावर बस थांबविली. त्या ठिकाणी आरोपी क्रमांक 1 हे बसमध्ये चढले असे तक्रारदार यांचे कथन आहे. बस 5 मिनिटात येवला नाक्यावरून विनायकराव पाटील कॉलेज जवळील बस थांब्यापर्यंत आली. तक्रारदार यांनीच मान्य केले की येवला नाक्यापासून या थांब्यापर्यंत पायी येण्याकरिता 20 ते 25 मिनिटे लागतात. आरोपी क्रमांक 1 जर येवला नाका बस थांब्यावर उभे होते तर मग विनायकराव पाटील कॉलेज जवळील बस थांब्यावर 5 मिनिटात पोहोचलेल्या बसपर्यंत आरोपी क्रमांक 1 हे पायी बसच्या वेगात पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे कॉलेज जवळील बस थांब्यावर बस थांबविली असता आरोपी क्रमांक 1 हे पायी त्या थांब्यापर्यंत येऊन बसमध्ये चढले. या तक्रारदार यांच्या कथनाबाबत शंका निर्माण होते. म्हणूनच त्यांच्या पुराव्यास इतर पुराव्याचे पाठबळ मिळते का हे पाहणे या ठिकाणी गरजेचे झाले आहे. स्टॉप.